तर नागपूरच्या पारडी शिवारात हा बिबट्या शिरलेला आहे। मात्र आता बिबट्यानं खरं तर दुसऱ्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हा बिबट्या अपयशी ठरलेला आहे आणि त्या प्रयत्नादरम्यान मात्र हा बिबट्या खाली जमिनीवर पडलेला आहे। तर या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। तो व्यवस्थितपणे बेशुद्ध झालेला आहे का हे आधी तपासण्यात येईल आणि मगच त्याला आता पिंजऱ्यात रवाना करण्यात येईल। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर बिबट्या आता खाली जमिनीवर पडलेला आहे, मात्र तो पूर्णपणे आता बेशुद्ध झालेला आहे का? आता त्याला पिंजऱ्यात नेमकं कधी टाकण्यात येईल या संदर्भात काय अपडेट आहे? ज्ञानेश्वर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? थोड्या वेळपूर्वी जे त्या ठिकाणी एक दाट बिबट्याला मारलेलं होतं, त्यानंतर बिबट्याने जे आहे ते अगदी बाहेर निघाल्यानंतर छताच्या वरून जे आहे ते पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र त्याच्या शरीरामध्ये दाट जे आहे ते औषधाचं द्रव्य या ठिकाणी पसरल्याने त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ती कुठेतरी कमी झाली, त्यामुळे त्याला शक्य झालं नाही ते छताच्या वरून सोडणं। त्यामुळे आता सध्याला जे आहे ते काही वेळ वरिष्ठ जे आहे ते लटकून असल्यानंतर काही क्षणातच जे आहे ते बिबट्या खाली उतरून या ठिकाणी पडले। आता वन विभागाच्या टीमच्या माध्यमातून जी जी निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। तर बिबट्याचा आता हे रेस्क्यू ऑपरेशन, हा बिबट्या अनेक प्रयत्नानंतर खरं तर त्याला आता खाली जमिनीवर तो पडलेला आहे, परंतु संपूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतरच आता त्याला या ठिकाणी पिंजऱ्यात टाकण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।